हॅलो नमस्कार, मी आहे रोशन दखने आणि आज आलो आपण घोगरा या ठिकाणी. तर पेंच नदीला लई मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. तर आपण हा पूर पाहण्यासाठी पेंच नदी घोगरा या ठिकाणी आलो. हे बघा समोर जे तुम्हाला दिसून राहिलं मंदिर ते आता पाण्यात डुबलेलं आहे. आणि या पेंच नदीला आलेल्या पुराला पाहण्यासाठी खूप सारे प्रेक्षक लोक आलेले आहेत आणि बरेचसे लोक फिश पण पकडून राहिले. हे बघा हा आहे मार्केट घोगरा इथला. तर या ठिकाणी झुणका भाकर, भेल, पिंगर, पापड या ठिकाणी मिळत असतात. तर हे बघा पाण्याची पातळी बघा, दोन्ही तर्फे पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. तर पाहूया पुन्हा. हे बघा हे आहे दगड घोगऱ्यावरचे आणि पाणी बघा, जिकडे तिकडे पाणी 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 जिकडे तिकडे. आणि हे सेल्फी बघा किती सेल्फी काढत आहे आणि जागोजागी बसलेले आहेत प्रेक्षक लोक नदीचा पूर पाहण्यासाठी. तर या बघा सेल्फीचा भूत किती आहे लोकांमध्ये. तर तुम्ही पाहू शकता ही नदी अशी आहे की पूर खूप मोठ्या प्रमाणात येत असते या नदीला पावसाळ्यामध्ये. तर हे बघा माझ्या मागची बाजू. तर हे बघा प्रेक्षक लोक आहेत नदीला पूर पाहण्यासाठी जाऊन राहिले पाहण्यासाठी. हे मंदिर आणि हे सेल्फी काढून राहिले लोक. बाजूला गाई चरत आहे नदीच्या बाजूला. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आणि बघा मासे पकडून राहिले. तर ओ माय गॉड, हे बघा किती सुंदर असं झरणं आहे ते पाण्याच्या. तर घोगरा हे ठिकाण पारसून तालुक्यात आहे, पारसुणीच्या पश्चिमेकडील भागात. तर ज्यांना कोणाला पाहायला यायचं असेल तर आवर्जून या, कारण वातावरण खूप सुंदर आहे तिथलं. आणि बघा पाण्याच्या काठावर सेल्फीसाठी खूप लोक आता काहीच खरं नाही. तर या बघा तर फिश पकडून राहिले इकडे बाजूला. दिवसभर फिश पकडत असतात फिश पकडणारे लोक. आणि शायद मच्छी लागलेली वाटते त्यांना. तर कसं आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा पूर्ण परिसर घोगऱ्याचा आहे. तर आणि घोगऱ्याला सध्या पावसामुळं हे बघा हे जे पाणी वाहत आहे ना, या पाण्यामधून फिश कुदत आहे बाहेर. आणि हे मी कॅप्चर केलं आहे माझ्या फोनमध्ये, माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहून घ्या कसे मासे कुदत आहेत. तर हे फक्त घोगऱ्यालाच पाहायला मिळते, बाकी ठिकाणी इतर ठिकाणी नाही. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. नमस्कार.